आणि यानंतरची बातमी राज्यामध्ये येऊ घातलेल्या या संकटाची। साताऱ्यातील कोयना धरणातील पाणी आता ओसरलंय। कोयना धरणातील जलसाठा 9 टीएमसी वरती आलाय। ग्रामदैवत मानाई देवी मंदिर स्पष्टपणे आता दिसू लागलंय। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानलं जाणारं कोयना धरणाचा पाणीसाठा चिंताजनक स्थितीमध्ये पोहोचलाय। तब्बल 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा अवघ्या 9 टीएमसी वरती आलेला आहे। पाण्याची पातळी झपाट्याने घटल्याने अनेक वर्षांपासून जलसमाधी घेतलेला इतिहासाचा साक्षीदार पुन्हा एकदा उघड्यावरती येऊ लागलाय। नवजा गावातील ग्रामदैवत मानाई देवी मंदिराचे अवशेष आता स्पष्टपणे दिसू लागले। जूनचा पंधरवाडा संपला तरी सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी राजा आहे। मुंबईसह तर उपनगरांमध्ये अजूनही पावसाचं आगमनच झालं नाहीये, तर पुढच्या काही दिवसांमध्ये या स्थितीमध्ये बदल होणार नसल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। यंदा मोसमी पावसाची वाटचाल संथ गतीनं सुरू असल्याचं सुद्धा हवामान खात्यानं सांगितलंय। आणखी काही दिवस पाऊस पडणार नसल्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवलेली आहे। याचं महत्त्वाचं कारण वारे जे आहेत ते कोकणामध्ये हर्णे गावामध्ये स्थिर झालेले आहेत। पुढील 4 ते 5 दिवस हे वारे तिथनं मुंबईपर्यंत पोहोचणार नसल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आता जर आपण बघितलं तर संपूर्ण आभाळ जे आहे ते निरभ्र आहे, स्वच्छ असं दिसतंय। त्यामुळे कुठेही काळे ढग जे आहेत ते जमा झालेले नाहीयेत। यावर्षी खरं तर पावसाची सुरुवात देखील झालेली नाहीये। वळव्याचा पाऊस दिलासादायक असतो, मात्र यावर्षी ती देखील स्थिती नाहीये। त्याचं कारण सांताक्रूज येथे 12.9 मिमी तर कुलाबा येथे केवळ 4.2 मिमी पावसाची नोंद जी आहे ती झालेली पाहायला मिळते। खरं तर 11 ते 12 जून पर्यंत पाऊस मुंबईत दाखल होणं गरजेचं असतं, मात्र तो अद्यापही झालेला नाहीये। आज 15 तारीख खरं तर उलटून गेलेली आहे, मात्र पाऊस येण्याची शक्यता नाहीये। मुंबईत जूनमध्ये 500 ते 555 मिमी इतका सरासरी पाऊस खरं तर पडतो, जो यावर्षी अद्यापही पडलेला नाहीये। वळवाचा पाऊस देखील दिलासादायक नाहीये, त्यामुळे अद्यापही पावसाची कोणतीही शक्यता नाहीये। मुंबईकरांना गरमीपासून दिलासा देखील इतक्यात मिळणार नसल्याची चिन्ह आहेत। तापमानाचा पारा 35 अंशावर स्थिर आहे। तर एकंदरीत जर आपण बघितलं तर पावसाची कुठेही शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली नाहीये। आज देखील उष्ण वातावरण आणि दमट वातावरणाचा सामना मुंबईकरांना करावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज।